वेलकम टू शीतस रेसिपी। थंडीच्या दिवसांमध्ये गूळ शेंगदाण्याचे लाडू खाणं आरोग्यासाठी अगदी फायदेशीर आहे। हेच गूळ शेंगदाण्याचे लाडू अजून थोडेसे पौष्टिक कसे बनवले जातात ते या रेसिपीमध्ये तुम्हाला मी दाखवलेले आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं जाड बुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित मंद आचेवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शक्यतो शेंगदाण्याला डाग पाडू द्यायचे नाही, अगदी पण छान असे 10 मिनिटं मस्त क्रिस्पी हे भाजून घेतलेले आहेत। आता शेंगदाणे काढून घेतले की त्याच कढईमध्ये 50 ग्रॅम बदाम टाकून घेतलेले आहे। बदामही आपल्याला थोडेसे छान असे भाजून घ्यायचे आहेत। आवडत असेल तर थोडंसं तूप टाकायचं, तुपावरती हे छान असे क्रिस्पी आपण बदाम भाजून घ्यायचे आहेत। काही जणांना तुपाचा वास लाडूला आवडत नाही, त्यावेळेस कोरडेही तुम्ही हे भाजून घेऊ शकता। बदाम भाजून झाले की 1 चमचा तूप टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये खाण्याचा डिंक 1 चमचा टाकलेला आहे। अर्धा किलो शेंगदाण्यासाठी 1 चमचा डिंक अगदी पुरेसा होतो। डिंकही छान फुलून घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण थंड झालं की व्यवस्थित आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटायचे, बाकी सर्व आपल्याला व्यवस्थित बारीक करायचं आहे। तुम्हाला आवडत असतील तर अजून यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रुट्सही तुम्ही टाकू शकता। आता ज्या भांड्याने आपण शेंगदाणे घेतले होते तेवढंच भांडं आपल्याला गूळ घ्यायचं आहे। म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर अर्धा किलो गूळ व्यवस्थित हा चिरून घेतलेला आहे आणि गूळ ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा गूळ व्यवस्थित मिक्स झाला की पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती म्हणजे फक्त एकदा गिरका मारायचा, अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। कारण हा जो गूळ आहे ह्या मिश्रणामध्ये त्याशिवाय मिक्स होणार नाही, त्यामुळे मिक्सरमधून अशा प्रकारे व्यवस्थित आपण हा गूळ सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्सरमधून मिक्स करून घ्यायचं। फक्त पल्स मोडवरती अगदी चालू बंद करायचं आणि एका सेकंदामध्येच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून होतं। हे सर्व गूळ व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स झाला की पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं, म्हणजे गूळ सर्व प्रमाणात सारखा लागला जातो। व्यवस्थित मिक्स झालं की हाताच्या साहाय्याने आपल्याला हे लाडू छान असे वळून घ्यायचे आहे। लाडूची साईज एकसारखी होण्यासाठी मुठीच्या मध्ये जेवढं बसेल तेवढं सारण घ्यायचं। मुठीनेच आपल्याला लाडू वळायचा आहे आणि पुन्हा त्याला गोल आकार द्यायचा, म्हणजे सर्व लाडू अगदी एकसारखे होतात। अर्धा किलो शेंगदाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या साईजचे 25 लाडू होतात। थंडीच्या दिवसात तर आरोग्यासाठी अगदी उत्तम हा लाडू आहे, त्यामुळे नक्की करून बघा। केल्यानंतर कमेंट करून कळवायला विसरू नका। तुमची मुलं जर बाहेर गावी असतील तर नक्की हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये तर नक्की करून द्या, म्हणजे मुलंही अगदी हेल्दी राहतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।